राज्यात पहिलं पाऊल पत्रकारितेचं जगावेगळं. नमस्कार लाईव्ह. आम्ही करणार आहोत पत्रकारिता सर्वसामान्यांसाठी, प्रत्येकाच्या सन्मानासाठी. आम्ही तुम्हाला मिळवून देणार आहोत तुमचे हक्क. आमचा लढा असणार आहे तुमच्या प्रत्येक वेदनेसाठी. नमस्कार लाईव्ह. व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर, ईमेल यांच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे जगाची खबरबात. नमस्कार लाईव्ह, बातमी तुमच्याजवळ. नमस्कार, मी भाग्यश्री पाठक. नमस्कार लाईव्हच्या सायंकाळच्या बातमीपत्रात आपले स्वागत. सुरुवातीला हेडलाईन. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगात पगारात 15 ते 20% होणार वाढ. कंधार येथील कवी तथा साहित्यिक डॉक्टर माधवराव कुंद्रे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान. स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे शिक्षक दिन व गोकुळाष्टमी उत्साहात साजरी. मुखेडच्या नूतन फौजदारांचा अवैध व्यावसायिकांच्या विरोधात बंड. मुक्रमाबाद येथील महादेव मंदिरमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बिलोली शहराला पाणी पुरवठा कायमस्वरूपी करावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. आता बातमीपत्र विस्ताराने. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी 7व्या वेतन आयोगाची भेट मिळण्याची शक्यता आहे. मीडिया रिपोर्टनुसार जवळपास 15 ते 20% पगार वाढ होण्याची शक्यता आहे. तर कमीत कमी मूळ पगार वाढवून 15,000 केला जाणार असल्याचं कळतंय. सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार वेतन आयोगानं आपल्या शिफारशींना अंतिम स्वरूप देण्याचं काम केलंय. पुढील 2 महिन्यामध्ये आयोग आपला रिपोर्ट सरकारकडे सादर करणार आहे. 6व्या वेतन आयोगात झालेल्या भरघोस पगारवाढीनंतर 7व्या वेतन आयोगात खूप पगारवाढ होईल अशी अपेक्षा नाही. तर दुसरीकडे वेतन आयोगानं एक महत्त्वपूर्ण शिफारस केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांना अधिकाधिक 33 वर्ष नोकरी निश्चित केली जाईल. याचा अर्थ जर कोणता कर्मचारी 20व्या वर्षी सरकारी नोकरी मिळवतो तर त्याला 53व्या वर्षी निवृत्त केलं जाईल. इतर लोकांसाठी निवृत्तीचं वय 60 वर्षच असेल. याशिवाय कमीत कमी मूळ वेतन 15,000 रुपये करण्याची शक्यता आहे. यामुळे लहान श्रेणीतील सरकारी कर्मचाऱ्यांना फायदा होईल. गेल्या वेतन आयोगात मूळ वेतनात 3,050 रुपयाची वाढ करून पगार 7,739 रुपये केला गेला. तर दुसरीकडे जागतिक वित्तीय सेवा कंपनी डीबीएसच्या रिपोर्टनुसार 7व्या वेतन आयोगातील लोड पुढील आर्थिक वर्ष 2016 ते 17च्या बजेटवर पडेल. डीबीएसचं म्हणणं आहे 7वं वेतन लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा पगार आणि भत्त्यात 16% वाढ होऊ शकते. औरंगाबाद येथे मातंग समाज संभावना मित्रमंडळाच्या वतीने साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव व विविध क्षेत्रातील कार्य करणाऱ्या मान्यवरांचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा घेण्यात आला. त्याप्रसंगी माननीय आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर, राजकुमार गोगे, जिल्हा सरचिटणीस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी औरंगाबाद आशाताई झोरी यांच्या हस्ते ऐतिहासिक व विविध नैसर्गिक सौंदर्याने नटलेल्या कंधार नगरीतील ज्या समाजात आपण जन्म घेतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे घेणे लागते अशी भावना जोपासणारे व व्यवसायाने डॉक्टर असून सुद्धा एक कविमन जोपासणारे, काही प्रसंगी गरजू व गरीब रुग्णांना मोफत सेवा देणारे वैद्यकीय व्यावसायिक मातंग समाज सेवा समितीचे सहसचिव, त्रैमासिक युगसाक्षीचे मानद संपादक, साहित्यिक तथा कवी डॉक्टर माधवराव कुंद्रे यांना त्यांची रुग्णसेवा, साहित्य व विविध सामाजिक कार्यातील सहभागाची दखल घेऊन मातंग समाज सद्भावना मित्रमंडळ औरंगाबाद तर्फे दिला जाणारा 2015चा साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. डॉक्टर माधवराव कुंद्रे यांना समाजभूषण पुरस्कार देऊन गौरव केल्याबद्दल समाजातील विविध स्तरावरून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. तसेच मातंग समाजसेवा समिती MS3 चे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व सदस्य व तसेच कंधार डॉक्टर्स असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी डॉक्टर माधवराव कुंद्रे यांचे कौतुक करून त्यांना पुढील कार्यात शुभेच्छा दिल्या आहेत. दिनांक 5 सप्टेंबर 2015 रोजी शनिवारी स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे शिक्षक दिन व गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. हे दिन विद्यार्थ्यांच्या कला वैशिष्ट्यांना वाव देऊन घेण्यात आले. शिक्षक दिनानिमित्त वेदप्रकाश डोईबळे मुख्याध्यापक, वेदांग कौरकर उपमुख्याध्यापक, अजिंक्य टोंपे नियंत्रक पूर्व प्राथमिक व प्राथमिक या विद्यार्थ्यांनी ही आपापली पदे अतिशय योग्यरित्या कार्य करून शिक्षक दिन साजरा केला. तसेच अनुष्का वाघमारे, तन्वी कोरे, श्रीजा चौधरी, सार्थक जाधव इत्यादी विद्यार्थ्यांनी शिक्षक पदावरील कार्य पूर्णपणे केले आणि या दिवशी श्रीकृष्ण यांच्या जन्मनिमित्ताने गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम दहीहंडी फोडून गोकुळाष्टमी साजरी करण्यात आली. गो 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 गोविंदा व राधा तेरी चुनरी या गाण्यावर अनेक विद्यार्थ्यांनी नृत्य केले. तसेच राधिका बियाणी, साधू समृद्धी, नंदिनी सायबू या विद्यार्थिनींनी
राधाचा शृंगार केला, तर गौरवी हिवराळे, तुषार चव्हाण या विद्यार्थ्यांनी कृष्णभरण गोकुळाष्टमीचा आनंद घेतला. या कार्यक्रमात संचालक मंडळातील श्रीकांत हिरेमठ, डॉक्टर संजय वावधाने, शंकर मुगावे, मंगेश कोटगिरे, विलास कोटगिरे उपस्थित होते. त्याचप्रमाणे पत्रकार संघाचे अध्यक्ष व सर्व पत्रकार बंधू हे कार्यक्रमास उपस्थित होते. त्याचप्रमाणे मुखेड नगरीतील प्रतिष्ठित व्यक्ती, समाजसेवक, डॉक्टर, वेगवेगळ्या पक्षातील कार्यकर्ते, सर्व पालक वर्ग देखील या कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाचा आनंद सुरुवातीपासून घेतला आणि कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शाळेचे संजीव डोईबळे यांचे मनभरून कौतुक करून अभिनंदन केले व भविष्यात अशा प्रकारचे वेगवेगळे उपक्रम घेण्यासाठी शुभेच्छा दिल्या, अशी माहिती आमचे मुखेडचे वार्ताहर यलकटवार यांनी दिली आहे. वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही एकत्र राहा नमस्कार लाईव्हचं बातमीपत्र. शुभेच्छा पाठवा सुंदर बुकेसह. संपूर्ण भारतात आणि 190 देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्सवर. बुके, स्टेज डेकोरेशन, रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स, सेंटर पॉइंट, शिवाजीनगर, नांदेड. संपर्क 73 50 62 56 56. फ्लावर सोबत चॉकलेटचा सेल, हार्ट शेप चॉकलेट, लिप शेप चॉकलेट, हॅपी बर्थडे चॉकलेट, अॅनिव्हर्सरी चॉकलेट, आय लव्ह यू चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विविध शेपचे गिफ्ट पॅकिंग मध्ये चॉकलेट, खाण्यासाठी पोटलीचे चॉकलेट, डिंचाक डिचाक डिंचाक डिचाक. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. मुखेड येथे नव्याने रुजू झालेले व पोलीस अधीक्षकांच्या मर्जीतले पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी मुखेड पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारताच अवैध व खासगी वाहनधारकांची बैठक घेऊन त्यांना कायद्याच्या शिस्तीचे धडे गिरवून घेण्याचा सल्ला देत मुखेड पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाहतूक करू नये असा सज्जड इशारा दिल्यामुळे अवैध व्यावसायिकांना व फौजदारांनी चांगलाच धसका घेतला आहे. मुखेड व ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध व्यावसायिकांची टोळी सक्रिय आहे. या व्यावसायिकांना राजकीय पुढाऱ्यांचे पाठबळ मिळत असल्याने हे गैरमार्गाने गैरधंदे बंद होऊ शकले नाहीत. मुखेड शहर व तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात अवैध देशी विदेशी दारू, मटका, जुगार, पत्त्याचे क्लब, मटक्याची बुक्की, अवैध रॉकेल, पेट्रोल विक्री, त्याचबरोबर गेल्या वर्षापासून नाना रूपात आलेल्या झन्नामन्ना मटका शहरातील हॉटेल, पानटपरी मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे नूतन फौजदारांनी पदभार स्वीकारताच अवैध धंद्याच्या विरोधात बंड केल्याने अवैध व्यावसायिक 3 दिवसापासून थंड आहेत. तालुक्यात व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात काळी पिवळी खासगी वाहनांची संख्या विक्रमी असून या वाहनावर चालक म्हणून अल्पवयीन, मद्यपी, विनापरवानाधारक मोठी संख्या असल्याने शहर वाहतूक पोलिसांचे व उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सर्व नियम बाजूला ठेवून आपल्या वाहनांच्या टपावर 10 व दोन्ही बाजूला 6 आणि मागे किती उभे असतात हे तुम्हीच डोळ्याने पहा, अशी परिस्थिती सध्या पाहावयास मिळत आहे. त्यामुळे संतापलेल्या नूतन फौजदाराने अवैध वाहतूकदारांची महत्त्वपूर्ण बैठक पोलीस ठाण्यात आयोजित करून विनापरवाना चालक यांना अनेक कायदेशीर बाबींची तंबी देऊन हा प्रकार तात्काळ सर्वांनी थांबवावा व कायद्याचे काटेकोरपणे पालन करावे, अन्यथा आपल्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल असा बैठकीत प्रेमपूर्वक सल्ला पोलीस निरीक्षक वसंत चव्हाण यांनी दिला आहे. मुक्रमाबाद येथील महादेव मंदिरमध्ये भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहावयास मिळाली. मुक्रमाबाद येथील नवसाला पावणारा खडकेश्वरचा शंभू महादेव अशी ओळख असलेल्या हेमडपंथी महादेव मंदिर येथे श्रावण मास निमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये शिवपाठ, भजन व दर सोमवारी दूध व फळ वाटप करण्यात आले. यावेळी धोंडीबा बेंद्रे भजनी मंडळ, अशोक कस्तुरे, मनमथ गादगे, शिवा गोकुळे, शिवा वडगिरे, चंद्रकांत आदिलवार, श्रीमती ओंकारेताई, सौ गोपछडेताई, सौ खळुरे व इतर भजनी मंडळ, भाविक भक्त उपस्थित होते. या हेमाडपंथी मंदिर सजावट व कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष खांकरे, आनंद कल्पे, मनसेचे मनमथ खांकरे, संजय गोकुळे, पुजारी रविशंकर महाराज ओंकारे आदींनी परिश्रम घेतले, अशी माहिती आमचे मुक्रमाबादचे प्रतिनिधी रज्जाक कुरेशी यांनी दिली आहे. बिलोली नगरपालिकेतील प्रशासन जनतेच्या मूलभूत समस्या निवारणासाठी आहे की झोपा काढण्यासाठी आहे हे आता बिलोलीकरांना चांगले समजले आहे. शहरातील जनता आंधळी नाही. 8 महिन्यातून 2 वेळेस बिलोली शहरास पाणी पुरवठा होतो. याप्रमाणे वर्षाचे किती दिवस एवढे आपण अकार्यक्षम आहात? मग एका महिन्याची पाणीपट्टी घेता कशासाठी? वर्षाचे 12 महिने असेच तुमचे बहाणे. पाईप फुटले, मोटार खराब झाले, वायर जळाले, वॉल खराब आहे, यावर लाखो रुपयाची दुरुस्ती खर्च कशासाठी? कायमस्वरूपी दुरुस्ती का होत नाही?
पाणी आहे उशाला, कोरड आहे घशाला, हे सर्व आपल्या अकार्यक्षम प्रशासनामुळे घडत नाही का? भविष्यामध्ये उन्हाळा आहे, शहराला पाण्याची आज देखील किती टंचाई आहे? कायमस्वरूपी उन्हाळ्यामध्ये पण पाणी भेटावे यासाठी आजच भविष्याचे नियोजन करून निर्णय घ्या. शहरातील जनतेचा अंत पाहू नका. शहराला पाणी पुरवठा मुबलक असते वेळी आपल्या हलगर्जीपणामुळे जनतेला नाहक पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. यासाठी बिलोली येथील समस्त शहरवासियांनी मुख्याधिकारी नगर परिषद बिलोली यांना निवेदन दिले आहे. तसेच बिलोली शहराचा पाणी पुरवठा कायमस्वरूपी करावा व बहाणेबाजी न करता नगर परिषद कार्यालय नियमित करणे, भविष्यातील उन्हाळा पाहता त्याचे आत्ताच नियोजन करणे, याबाबत कारवाई करा. अन्यथा नगरपालिकेस दिनांक 9 सप्टेंबर 2015 रोजी ताळेबंद ठोकणार आहे, असे या निवेदनात सांगितले आहे. अशी माहिती आमचे बिलोलीचे वार्ताहर कुरेशी यांनी दिली आहे. आता बातम्या संक्षिप्त स्वरूपात. औरंगाबाद जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ देणार जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना 10,000 रुपयाची मदत. चारा उत्पादनासाठी 50% किमतीत बियाणे. कोळसा घोटाळा. माजी राज्यमंत्री संतोष बगरोडिया यांच्या विरोधातील समन्सला स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार. राज्यात दुष्काळ जाहीर करण्याचे निकष बदलणार, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय. FTIIच्या वादात हस्तक्षेप करणार नाही, सुप्रीम कोर्ट. दिल्ली. भाजप कार्यालयात पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी भरवला जनता दरबार. हवामान अंदाज. आज 28°C ते 30°C आहे. उद्या दिनांक 8 सप्टेंबर 2015 चे हवामान अंदाज 30°C ते 32°C राहील. पावसाची शक्यता मध्यम. आजचा सुविचार. आयुष्यात यश मिळते तेव्हा कळते की आपण कोण आहोत, पण अपयशी होतो तेव्हा कळते की आपले कोण आहेत. अमोल पुढारी. नमस्कार लाईव्ह वाचक. शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन. सर्व केंद्रीय कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगात पगारात 15 ते 20% होणार वाढ. कंधार येथील कवी तथा साहित्यिक डॉक्टर माधवराव कुंद्रे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान. स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल मुखेड येथे शिक्षक दिन व गोकुळाष्टमी उत्साहात साजरी. मुखेडच्या नूतन फौजदारांचा अवैध व्यावसायिकांच्या विरोधात बंड. मुक्रमाबाद येथील महादेव मंदिरमध्ये भाविकांची दर्शनासाठी गर्दी. बिलोली शहराला पाणी पुरवठा कायमस्वरूपी करावा यासाठी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन. आणि याचबरोबर नमस्कार लाईव्हचं सायंकाळचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटू सकाळच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार. जग आता जवळ आले. जवळ म्हणजे किती? अगदी तुमच्या मुठ्ठीमध्ये. तुम्हाला माहित नसतं की तुमच्या आजूबाजूला घडते काय, पण मी सुदेशना धुतमल सांगणार आहे तुम्हाला आजूबाजूच्या ताज्या घडामोडी. नमस्कार लाईव्ह बातमी तुमच्याजवळ.